चला स्पीडअप घ्या पंच. गोलंदाजी मार्कवर आपण जगदीशला पाहतोय. 4 ओव्हरचा सामना आहे. तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला अजय आहे, तर गोलंदाजी मार्कवर जगदीशला आपण पाहतोय. यावेळेस यॉर्क पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. अगदी एक सिंगल आल्या. सिंगल मात्र श्री गणेश झालाय. मालवाडी टीमचा एक सिंगल. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अगदी ज्ञानेश्वर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आले. यावेळेस अगदी दिशा दिली चेंडूला, अगदी सन्मान दिला. एक सिंगल आहे आणि या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती 2 धावा. स्कोअरबोर्डवरती आपण पाहतोय अगदी मालवाडी टीमचे. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करणे अपेक्षित आहे मालवाडी टीमसाठी देखील. मागचा सामना लो स्कोरिंग झाला. यावेळेस बैठी शॉट. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूपर्यंत. जेल ड्रॉप झालाय. अगदी एक धाव होती, तिला डबलमध्ये कन्वर्ट केल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक 4 या अंकावरती आपण पाहतोय. 4 धावा 3 षटकांचं 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला आहे. खरं तर चांगली फलंदाजी आहे ते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. रनिंग बिटवीन द विकेट देखील म्हणावी लागेल, कारण एकमेकांना चांगली साथ देते अजय आणि ज्ञानेश्वर. गोलंदाजी मार्कवर जगदीशला पाहतोय. कमबॅकिंग गोलंदाजी थोडासा बॅकफुटला होता या अगोदर, परंतु मात्र इथे चांगली गोलंदाजी सध्या तरी या मैदानामध्ये एंटर करत असताना आपण पाहतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू अगदी दिशा दिल्या लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय तर झेल ड्रॉप झाल्यानंतर लगेच चौकार आलाय. म्हणजे धावफलकाचा विचार केला 8 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जगदीश चांगली गोलंदाजी करत होता, परंतु त्याचं फर्निचर बिघडवायचं काम केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धावील. एका धावीच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आपण पाहतो. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मॅडेंटरी पॉवर प्लेचं हे षटक आणि त्याच्यामध्ये 9 धावा खर्च केला. सध्या तरी शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. ज्ञानेश्वर आहे स्ट्राईक एंडला. एक सिंगल आले. खरं तर मोठा फटका खेळायचा प्रयत्न असेल कदाचित शेवटच्या चेंडूवरती. यावेळेस खराब एसटी रक्षण आपण पाहतोय सध्या तरी. रोशनीच्या माध्यमातून चेंडू लॉंग स्टॉप. चौकार. 4 धावा.
गोलंदाजी मार्कवर करण आलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा खर्च केल्यात जगदीश या गोलंदाजाने. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झालाय करण. सालोक संघाचा हा फलंदाज आहे. खरं तर ऑलराऊंडरच्या भूमिकेत असेल आज, परंतु तशी गोलंदाजी देखील करणं गरजेचं आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अजय देखील चांगली फटकेबाजी करतोय आणि त्याला साथ देतो ज्ञानेश्वर. त्याच्या देखील बॅटमधून धावा येऊ शकतात, परंतु अगदी पाहिलं ना तर एक चौकार आलाय अजयच्या माध्यमातून. 10-12 पावलांचा रनअप आहे. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय करण. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. पहिला चेंडू यावेळेस बिगिट करायचं होतं. फटका फसलाय, परंतु नोमॅन्स लँडमध्ये चेंडू कोसलेल. एक धाव कन्वर्ट झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, परंतु एकच धाव. अगदी प्रयत्न केले असते तर दुसरी धाव देखील सक्सेसफुल झाली असती, परंतु एकच धाव आल्या. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. आतापर्यंत ते 14 अंकावरती. आमचे साथी समालोचक आहेत अरुणदादा वाघचौरे, थोडेसे कुठेतरी बाहेर गेलेत, परंतु या जास्त वेळ घेऊ नका. अरुणदादा वाघचौरे, खरं तर आजच्या दिवसातील माझी 4थी मॅच आहे. थोडी साथ देणं गरजेचं आहे अरुणदादा, परंतु इथे एसटी रक्षक जगदीशला मात्र इथे साथ देणं गरजेचं आहे. इथे गोलंदाज करण्याची, कारण चेंडू सीमा पार जाईल. चौकार. मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. 4 धावांच्या मदतीने धावफलक 18 अंकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल करणला देखील. यावेळेस बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. सुरेख झेल, फलंदाज बाद असेल. पहिले चेंडूवरती एक सिंगल आहे, त्यानंतर चौकार आलाय. त्यानंतर मात्र इथे फलंदाज बाद झालाय. खरं तर ज्ञानेश्वर मैदान परतलाय. नवीन फलंदाज बारक्या मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. दुसरे षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली फलंदाजी आहे, परंतु इथे फलंदाज बाद झाले. त्यानंतर ते जागा भरून काढण्यासाठी यावेळेस अगदी पायचीत मध्ये पकडला होता. थोडासा बाहेर जाणारा चेंडू कदाचित. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस चेंडू अगदी कट केला. एक सिंगल धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले जवळपास 19 अंकावरती. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावफलकाचा विचार केला. 19 धावा आहेत. षटकातील शेवटचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी आहे करणच्या माध्यमातून. यावेळेस स्ट्राईक एंडला अजयला पाहतोय. यावेळेस पंच बाईच अगदी लेग बाई स्वरूपात आला ह्या चौकार आणि 4 धावांच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती.
गोलंदाजी मार्कवर आपण रोशनला पाहतोय, अगदी तिसरं षटक घेऊन आलाय. खरं तर 23 धावा आहेत धावफलकावरती. थोडीशी कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बारक्या हा फलंदाज यावेळेस फाईनला खेचलाय चेंडू, अगदी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, एक सिंगल येईल आणि एका धावेच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी लेझी क्रिकेट, मैदानाच्या आतमध्ये स्लो क्रिकेट, सिंगल डबलला प्राधान्य देण्यात इथे मात्र हवी ठरतोय सध्या तरी मालवाडी संघ. स्ट्राईक एंडला अजय, आता मोठे फटके खेळण्याची अपेक्षा असेल प्रेक्षक वर्गाकडे, परंतु गोलंदाजी मार्कवर रोशन आहे, कारण स्लोवर डिलिव्हरीची गोलंदाजी असते रोशनकडे. यावेळेस रिव्हर्स अटेंड करायचं होतं, बॅटचा चेंडूचा संपर्क नाही आहे. खरं तर चांगली गोलंदाजी, डॉट डिलिव्हरी, मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय रोशनकडून. षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावरती 24 धावा आहेत. यावेळेस अगदी दिशा दिले, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? अगदी पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव होती, तिथे दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं. संघासाठी 2 धावा वाचवल्या, तिथे 1च धाव वाचवल्या. 3 धावा तर सक्सेसफुल झाल्यात. अगदी थोडंसे खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या होत्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि तो देखील सक्सेसफुल. यावेळेस देखील सूर्य एक चेंडूचे फेक होते. खरं तर बारक्याला चकवलंय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रोशनने. पाच चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलक अगदी स्थिरावलं गेलंय ते जवळपास 27 अंकावरती. तिसरा षटक मार्गस्थ आहे. बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. इथे डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस एक सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. इथे फेक थोडीशी चुकीची आणि बॅकअप देखील थोडंसं चुकीचं. खरं तर इथे रनआउट मध्ये बारक्या मात्र बाद झाला असता खरं तर, परंतु षटक संपुष्टात आला. 29 धावा आहेत. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती आपण पाहतोय. पलसदरी ठाकूरवाडी अगदी टीमचा कर्णधार आपण पाठवा आणि त्यांच्या विरोधात खेळेल खानवली टीम. खानवली टीम आपण देखील संघनायक पाठवा नाणेफेकचा कॉल करण्यासाठी. इनिंग ब्रेक असेल या ओव्हर नंतर. यावेळेस लॉंग मध्ये फटका सजवला. एक सिंगल धाव आल्या. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झालाय. बारक्या अगदी त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला शंकर. गोलंदाजी मार्कवर समीरला आपण पाहतो. समीर देखील चांगली गोलंदाजी करू शकतो, परंतु त्याच्या गोलंदाजीवरती मोठे फटके खेचायचे आहेत. त्यामुळे स्ट्राईक घेतले. पुन्हा एकदा अजयने त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाही आहेत आणि नक्कीच त्या मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करावे लागतील मालवाडी टीमला. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा.
शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 40+ धावा घेण्याचा प्रयत्न असेल खरं तर. 54 धावसंख्या पहिल्या सामन्यामध्ये खरं तर आपण पाहिली जवळपास डिक्सल पाली संघाची. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती पाहतो. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक आहे. पुढील सामना असेल पलसदरी ठाकूरवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळलेली टीम खानवले. कदाचित खानवले टीम पनवेल विभागातून बिलॉंग करते. टीमचा संघनायक खानवले टीम आपण पाठवा. ओके. पलसदरी ठाकूरवाडी संघ अगदी नागेश आपण कुठे असाल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. वन बाउंड चौकार आलाय आणि 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 34 अंकावर. ते स्ट्राईक एंडला शंकर आहे आणि त्याच्या बॅटमधून आला एक चौकार. समीरच्या गोलंदाजीवरती हा पहिला चौकार आहे त्याच्या माध्यमातून. यावेळेस देखील लॉंगॉनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. रोशन पवार आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही. ते खराबपैकी पाहतोय. एक धाव होती ते 2 मध्ये कन्वर्ट झाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते जवळपास. अडोतीस धावा. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. माफी असावी 37 धावा आणि त्यानंतर हा आलाय पंच निर्णय चौकार. 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 41 धावा आहे धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी 2 मोठे फटके आले शंकरच्या माध्यमातून. ज्यावेळेस खराब चेंडूची फेक होते. धावफलकाचा विचार केला. 42 धावा. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अगदी फलंदाज बाद आहे. येणार 24 चेंडू आणि 43 धावसंख्या.
हॅलो. खानोले संघाचा संघनायक तसंच पलसदरी संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी यावे.
हॅलो हॅलो हॅलो. चला आजच्या दिवसातली आपण तिसरी मॅच पाहतोय. धापलकरती धावा लागल्यात 6. सालोक संघाची धावसंख्या. ऑफसाईडला कट करायचा प्रयत्न केला होता परंतु इथं मात्र पूर्णपणे बीट होते फलंदाज. स्ट्राईकला करण फलंदाज, नॉन स्ट्राईकला मात्र पाहतोय आपण इथे रोशन. फटका चांगला आहे परंतु पाहूया झेल होणार का. इथं मात्र एक सोपा झेल जमला, दान होतय. 42 धावा धापलकावरती इथे परत इथे पंचांचं बोर्ड टाकायच्याला फलंदाज होईल बाद. पहिला हादरा बसतो साळक संघाला. खातोय मात्र तो फलंदाज जगदीश. इथं पाहिलं गेलं ॲपीचं या मैदानाचं आपण तर थोडंसं बॉलिंग पिच आहे परंतु 42 धावा कुठून काढल्यात मालवडी संघाने. इथं फलंदाज पंचांनी बोट आकाशाला गेलंय. अतिशय नावाजलेले पंच आहेत. चौथ्या क्रमांकावर ऋतिकला पाहतोय आपण मैदानामध्ये जास्त असताना. रोशनला मात्र कुठेतरी साथ देणं गरजेचं आहे. LBW नियमानुसार इथं बाद घोषित केलाय पंचांनी. सर्व नियम लागू असतील कर्जत असोसिएशनच्या माध्यमातून. सर्व संघाने ह्याचं पालन करायचं आहे. पंचांवरती कुठलाही दबाव आणू नये. आपलं वाटलंच आपल्याला तर आपलं थर्ड अंपायर आपण घेऊ शकता. हा चांगला फटका आहे गॅप मध्ये परंतु त्या दिशेला क्षेत्ररक्षक वेगाने जाऊ तर चेंडूला कलेक्ट करतोय. दुसरी धाव घेताना परत एकच धावती समाधान मानला होता. फटका चांगला होता. रोशनला इथं मात्र स्ट्राईक मिळते. पूर्णपणे जबाबदारी रोशनवरती आहे. नक्कीच रोशनला एक मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. एका हाती किल्ला लढवायचा आहे. शेवटपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत मैदानावरती राहणं गरजेचं आहे रोशनने. आणि हा जर चेंडू सुटला असता ना नक्कीच लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव. षटक क्रमांक इथं आता किती धावा पंच. एक धाव आणि धापलकावरती धावा लागल्यात 9.
2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती. आता स्फोटक खेळी करावा लागेल फलंदाज रोशन याला. या 12 चेंडूमध्ये आपल्याला विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करायची असेल तर नक्कीच इथं पाहायला गेलं तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूला आपण सीमारेषे बाहेर फेकणं गरजेचं आहे. हे आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी खेळणं गरजेचं आहे. पण काय चेंडूची फेकी होते इथे. गोलंदाज मार्कवरती 3ऱ्या क्रमांकावरती येतोय गोलंदाज अजय वाघमारे. जरा टकला झालाय त्यामुळं ओळखता येत नाही मला. चांगला टप्पा होता. फटका चांगला आहे परंतु पाहूया त्या दिशेला मात्र थोडस आउटफील्ड लॉंग मध्ये जास्त आहे. ज्ञानेश्वर काय नाही होणार ते जरा जास्तच आहे रे. जामच आहे ना काहीतरी. चांगली गोलंदाजी मार्गवरती पाहतोय अजय हा गोलंदाज करत असताना इथं फटका परंतु त्या दिशेला क्षेत्ररक्षण मात्र स्लिपांच्या दिसलं चांगलं होतंय. हा चेंडू जर सुटला असता शंकरच्या हातातून तर हा चौकार गेला असता. नक्कीच थोडेसे हाताला दुखापत झालेले असून सुद्धा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय हे शंकर ह्याच्या माध्यमातून. काही प्रसंग आला होते त्याच्यावरती. हा फटका पाहूया फसलाय. फलंदाज होईल बाद. ऋतिक यांच्या पारीचा अंत होतोय. इथं पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज करत असताना अजयला पाहतोय आपण. तुषार फलंदाजीसाठी जातोय मैदानामध्ये. ह्या सामन्यानंतर मात्र सावळे इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. बाबूराव वाघमारे हे आयोजक असतील. गणेश वाघमारे हे आयोजक, गणेश मुकणे. एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र संजय नगर इथे आयोजन पाहायला मिळेल. रायगड जिल्ह्याची शान कर्जत तालुका. जास्तीत जास्त नाईट शृंखलेचे आयोजन कुठे होत असते रायगड जिल्ह्यामध्ये ते तर मात्र कर्जत तालुक्यामध्ये होत आहेत. पाहिलं गेलं तर नक्कीच आयोजन कोणीही करावं, चांगलं करावं. आपल्या आयोजनाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि पंच जर असे असल्याने आपले 31 धावांची गरज, 31 धावांची गरज. 5 षटकार खेचावं लागतील. आमच्या मैदानावरती नाईट शृंखलेमध्ये फायनलमध्ये प्रवेश करणार हा संघ मात्र मालवाडी आणि लो गटामध्ये एंट्री मागतो माझ्याकडे. काय वाटलं पाहिजे अजयला. हॅलो, गोलंदाजचं नाव
12 प्रतिनिधी काय आकाश आकाश येतोय गोलंदाजी मार्कवरती. आयोजकांचे वडील इथे मात्र उभे राहिले. तुम्ही या स्टेजवरती विराजमान व्हा, उभे राहू नका. हे आयोजन तुमचं आहे. चांगलं आयोजन करतोय आपला मुलगा, त्यांना आपण नक्कीच सहकार्य करताय. आणि नक्कीच जिथे बापाच्या डोक्यावरती हात असतो तिथं मुलगा कमी पडत नाही. तेच इथं पाहतोय आपण दीपक यांच्या माध्यमातून, दीपक हिलम यांच्या माध्यमातून. ओके, चौकार तो घोषित केलाय. नक्कीच पळदरी ठाकरवाडी यांच्या माध्यमातून सुद्धा पंत्रा नक्कीच एक चांगले आयोजन नियोजन पाहायला मिळेल नाईट शृंखलेचे. आपल्याला तारीख किती आहे नागेश? व्हॉट्सअप केले का? नक्कीच जिथे चांगले आयोजन असते ना तिथे संघ लगेच बुक असतात. आणि संघ सुद्धा बुक झालेले सर्व. नक्कीच जे जे संघ आपण एंट्री करताना सर्वांनी ॲडव्हान्स आयोजकांना देण्याचे गरजेचं आहे. तुम्ही 5,000 जर ॲडव्हान्स देत ठेवला असेल आयोजकांनी तिथं थोडंफार द्या, 1,000-2,000 द्या तरी चालेल. कोणाला मला नाही रे ते सांगतो मी. नक्कीच 19, 20 ते 25 रोजी मे दरम्यान मात्र नाईट शृंखलेचं आयोजन असेल पळदरी ह्या मैदानावरती. चांगलं आयोजन, आत्ताच आपण ओपनचं आयोजन पाहिलं त्या मैदानावरती. चांगलं आयोजन झालं. ओके, फलंदाज इथे बाद होईल. नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये संजय, ह्या टीमचा पॅकर आणि ऑनर आणि संघ मालक आणि कॅप्टन. संजय जाणतोय की हे सामना, ही मॅच आपल्या हातातून निसटलेली आहे, परंतु उर्वरित चेंडूची जी प्रॅक्टिस आपल्याला करणं गरजेचं आहे. ह्यानंतरचा सामना आयोजक आमच्यापर्यंत कळवा. पळदरी ठाकरवाडी विरुद्ध खानावले. चला, दोन्ही संघांनी टॉस इन करताच समालोचन कक्षाकडे यायचे, टॉस बॉक्सकडे यायचे. केले का? क्षेत्ररक्षण कोणाचं आहे? आपल्याला डिसिजन द्या. टॉस कोण जिंकलेला आहे, पळदरी की खानावले? बॅटिंग. ओके, बॅटिंग स्वीकारलेली आहे मात्र पळदरी टीमने. मी विनंती करतो खानावले संघ यानंतर आपला लगेच मैदानामध्ये प्लेइंग 11 घेऊन जायचं मैदानामध्ये आणि आपले दोन्ही संघ आपले एंट्री फी मात्र आयोजकांकडे जमा करायचे. शेवटचा सामना कोणाचा आहे? आणि शिरवली. चला, विनंती करतो आपण प्लीज लवकर लवकर मैदानाच्या बाहेर यायचं आणि खानावले संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज मैदानामध्ये रवाना व्हायचंय. सेकंड हँड करून घ्यायचंय. ह्या मॅचचा मॅन द मॅचचा पुरस्कार यानंतर पंचाची भूमिका पार पाडतील मंगेश, उमेश. दोन्ही पंच जायचे मैदानामध्ये. मंगेश आणि उमेश